नमस्कार, स्मितल किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीचा ठेचा। चला तर मग सुरुवातीला मस्त कवळ्या हिरव्या मिरच्या घेऊयात। त्यांची मस्त देठ कट करून घ्यायची आहे। या पद्धतीने तुम्ही बघू शकता मी सर्व देठ कट करून घेते। त्यानंतर चाकूच्या सहाय्याने मिरच्या कट करून घेते। अशा पद्धतीने बारीक आकारामध्ये मिरच्या कट करून घेतल्या आहे आणि लसूण पण सोलून घेतलाय। तर आता सर्वात प्रथम आपण गॅसवर तवा ठेवूया गरम होण्यासाठी। तर तवा मी लोखंडाचा घेतलाय म्हणजे छान प्रोटीन मिळतं। तर सर्वात पहिल्यांदा आपण तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मिरच्या टाकून वरतून तेल टाकायचं आहे। तर तेल टाकलं की मिरच्या अशा हलवून घ्यायच्या आहेत। आता त्यावरती झाकण ठेवून घेऊया। झाकण ठेवलं की मिरच्या उडत नाही आणि अंगावर फुटतही नाही। या पद्धतीने पुन्हा एकदा मिरच्या छान हलवून घ्यायच्या आहेत आणि त्यावरती लसूण टाकून घ्यायचा आहे। लसूण छान परतून घ्यायचा आहे। या पद्धतीने तुम्ही बघू शकता। लसूण आणि हिरवी मिरची परतली की यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ। मीठ टाकल्यानंतर आता यामध्ये टाकून घेऊयात कोथिंबीर। तर कोथिंबीरही छान तव्यावर मस्त भाजून घ्यायची आहे। यामुळे जे आपण ठेचा करतोय त्या ठेच्याला खूप छान चव येते। तर यामध्ये मी फक्त कोथिंबीरीचे पानच घेतले नसून त्यामध्ये त्याचे काडकेही ॲड केलेले आहेत। तर त्यानंतर आपण इथे झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी छान मिरच्या परतून घेऊया। मिरच्या परतल्यानंतर पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचे आहे। त्यानंतर तवा खाली उतरवून तो छान एका ठिकाणी ठेवून तांब्याच्या सहाय्याने त्या मिरच्या आपण तव्यावरच गावरान पद्धतीने अशा रगडून घ्यायच्या आहे। म्हणजे आपल्या मिरचीला छान चव येते। तर यामध्ये टाकलेली कोथिंबीर आणि लसूण यामुळे मिरचीची चव दुप्पट होण्यास मदत होते। चला तर मग अशा पद्धतीने आपला तांब्याने रगडलेला ठेचा तयार आहे। तर या तांब्याला चिकटलेला ठेचा आपण एका स्पूनच्या सहाय्याने आपण काढून घेऊयात आणि त्यानंतर ठेचा हा गॅसवर तवा ठेवून पुन्हा एकदा छान परतून घ्यायचा आहे। आता आपला हा इन्स्टंट आणि गावरान पद्धतीने केलेला ठेचा तयार आहे। चला तर मग तो सर्व करून घेऊया। अशा पद्धतीने आपला ठेचा तयार आहे। तर एकदा नक्की तुम्हीही ट्राय करा असा गावरान पद्धतीने केलेला तांब्याने ठेचा। तर चला तर मग आता सर्व करून घेऊया। तर बघा किती छान दिसतोय हा आपल्या गावरान पद्धतीने केलेला ठेचा। तर अशाच आमच्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।